रस्त्याला जर गेलो तर या ठिकाणी बऱ्यापैकी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यामुळे चोरांनी पण थोडं शेअर करतात. तर आमचा पण प्रवास चांगला होऊ द्या. काय बोलताय जय, काय बोलताय तू? पांडुरंग हरी हे पण लावतात? हा लावतात. तुम्ही कुठचे हो? लातूर. लातूरवरून आलेले आहात? अच्छा, बघा तुम्ही पण पायी प्रवास करताय? ओके, बघा ते लातूरवरून आलेले आहेत आणि या सगळ्या महिला आता निघालेल्या आहेत. चला आता आपण पण त्यांच्याबरोबर प्रवास सुरू करूया. मी आता हडपसरला आलेली आहे आणि तिथून हा प्रवास आता माझा सुरू होतो. कुठून आलात तुम्ही? बीडवरून आलात, म्हणजे हे सगळे बीडचे आहेत? अच्छा, पायी प्रवास केलाय आणि आता थोड्या वेळ थांबलेले आहात. किती वेळाने निघणार आहात? 5 मिनिटांनी. तुमच्या गाड्या आहेत? म्हणजे थोडं गाडी पण आहे पण पायी जाणार आहात? ओके ओके ओके. अच्छा, आजोबा कुठले तुम्ही? बीडचेच आहात. आजी तुमच्या नाकातली नथ खूप छान आहे. तुम्ही हे रोज घालता? सकाळ संध्याकाळ रोज? बापरे, खरं तर ना अशी माणसं आता बघायला पण भेटत नाही. अरे तुमच्या पण आहे एवढी मोठी नथ, बापरे, एवढे दोन्ही बाजूने नाक टोचलेलं आहे. तुम्ही काही त्रास नाही होत? छान, सवय झाली. बरोबर, तेच ना. आता मगाशी सगळे बसले होते. इकडे लय गर्दी, आपण इकडून जाऊया. इकडून बघायला भेटेल. बाबा कुठून आलात? अच्छा, सगळा तुमचा एक ग्रुप आहे? ओके, अच्छा, ओके, थँक्यू. पाठीमागे बघू शकताय वारकरी चाललेले आहेत. आता पहिला त्यांचा टप्पा आहे सासवड आणि त्या दृष्टीने बघा गर्दी किती, भाविक किती वारकरी जॉईन झालेले आहेत आणि काही जसे रस्त्यामध्ये प्रवास करून थकतात, दमतात, तर तिथे विश्रांतीसाठी सुद्धा बसलेले आहेत, नाश्ता करतायत. त्यांना
जागोजागी नाश्ता, पाण्याची सोय, चहाची सोय केली जात आहे. चला आता आपण पण पुढे जाऊया. अच्छा, बाळू मामांचं आहे का? ओके. बाळू मामाच्या नावाने चांग. मला पण पाया पडायचंय. ऐक देऊ देहू देहू. अच्छा, बाबा खिचडी खातात. लोक सगळी पुढे गेली, मी राहिले मागे. लोक विश्रांतीसाठी बसले. बाबा कुठून आलात? कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? कुठून? इंदापूर. म्हणजे हे सगळे इंदापूरचे आहेत तर तुम्ही वेगळे आहेत आणि हे वेगळे? दौंड इंदापूर. चालत आलात ना? विश्रांतीसाठी बसलेले आहात. ओके. ओ ताई ताई जरा बघू दे. आता हा कळश घेऊन तुम्ही पूर्ण पंढरपूरला जाणार? हे सतत डोक्यावर राहणार आहे. तुळस पण आहे. पण असं वाटत नाही की हे पडेल वगैरे? भीती नाही वाटत? अरे वा, छान छान. पहिल्यांदाच प्रवास आहे ना, म्हणजे मी काय बोलताय? मग कुठून आलात? सातारा. एक मिनिट. हां, सातारावरून आले. मी चालत होते ना, तर केळीच्या सालीमुळे माझा पाय घसरला थोडंसं जरासं. त्यामुळे जरा सगळे काळजी घ्यावी लागते. चालताना खाली बघावं लागतं, कारण वारकरी केळी खाऊन टाकतात आणि ते रस्त्यावरच पडलेलं असतं, पाय घसरतो. चला मरू दे, धावे. परभणीवरून आलेले आहात? ओके. आणि किती लोक आहात तुम्ही? 200. ह्या एका ट्रक मध्ये 200 जण? 3 ट्रक आहेत. हा, तरीच. चला. ही लोक कुठून आली आहेत? आजी कुठून आलात? पंढरपूर. पंढरपूरला जायचंय. देहूवरून आलात. आणि काय बटाटे? आज काय एकादशी आहे ना? ओके. सगळे देहूवरून आलेले आहात? देहू आळंदी. ओके. थोडे विश्रांतीसाठी बसलाय? तेच नाश्त्यासाठी बसलेले आहात. ओके. हे बघा, ही सगळी लाईन लागलेली आहे. जसं की आज एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने ह्या वारकऱ्यांना खिचडीचे वाटप केलं जात आहे. बरीच मोठी लाईन आहे. चला. चला, आपली वारकरी लोक, ती बाकीचे लोक पुढे गेली निघून. बाबा रामकृष्ण हरी. अशा या ट्रक मधून हे वारकरी येतात. काही पायी चालतायत, काही त्या ट्रक मध्ये बसलेले आहेत. ट्रकच्या ट्रक लागलेले आहेत.
कुठून आले हे? रोड ना. अच्छा, म्हणजे एक तुकाराम महाराजांची पालखी इकडे असते आणि एक माऊलींची पालखी सासवडला असते माऊलीची. हा इथं डिवाइड होते ना दोन्ही. अच्छा, हा मी पाहिलं. आणि म्हणजे आता मी लोणी काळभोरला आपण चाललेलो तिथंच थांबणार आहे. तिथेच थांबणार आहे. ओके, आता मुक्काम असतो पालखीचा. आज मुक्काम आहे तिथे. हा, म्हणजे जी सासवडला गेली ना पालखी, ते 2 फाटे फुटतात, एक तिकडे सासवडला जाते, एक इकडे, है ना? बरोबर ना? ओके. कुठून आलाय तुम्ही? देहूवरून आलेले आहेत ही लोक. आणि मी ह्यांच्याशी थोडी लिफ्ट मागितली. म्हणलं मला थोडं तर माझे पण पायले दुखायला लागले. माझी पण पहिल्यांदाच वेळ आहे ही. काय मगाशी गर्दी होती, आता ते डिवाइड झाले नाही का? बरोबर, एक सासवडला गेली, एक इकडे. आता त्या माऊलीच्या पालखीची माणसं तिकडे गेली ना, मला जर पालखी कमी येते ना, मग गर्दी कमी झाली, नाही तर गच भरून रोड होता. हो ना, मी पाहिलं ना सकाळी. पाऊस सुरू झालेला आहे. काय आणलंय? खिचडी. अच्छा, आज एकादशी नाही का? घ्या बाबा. गेल्या दिवसात तर सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मस्तपैकी खिचडी आणि थोडासा फराळ आहे तो इथे सगळ्यांना वाटला जातो आहे आणि आम्ही पण ते घेतलेलं आहे. आता भूक लागलेली आहे त्यामुळे मी आता हे खाते. हा, चला चला चला. हा, चला भेटूया, परत भेटूया. कुठून आलायत? कुठून आलायत? बाहुली कुठून आलाय? पंढरी आलात? कुठून? आळंदीवरून आलेली ही लोक आहेत. पंढरपूरला चाललेले आहे आज तुम्ही. आणि ही तुकारामांची पालखी आहे ना? ओके ओके, चला, धन्यवाद. मी आता चालले आहे सासवडच्या पालखीला. म्हणजे काय झालं, मगाशी आपण तुकारामांच्या पालखीला मी गेली चुकून. ॲक्च्युली मला जायचं होतं सासवडला, परंतु हडपसर इथून त्या ब्रिज खालून या 2 दिंडी वेगळ्या होतात आणि ते मला माहिती नव्हतं. आणि सासवडची दिंडी त्या साईडला गेली आणि मी इकडं तुकारामांच्या दिंडीला आले. आता जेव्हा मला कळलं तेव्हा मी परत रिटर्न सासवडला हडपसरला जाते आणि मग तिथून मी सासवडची पालखी आपली जाणार आहे.
तर असा हा गोंधळ झाला. गोंधळ म्हणजे तसं म्हणू शकत नाही, इकडचं पण मला भरपूर छान छान एक्सपिरियन्स मिळाले. खूप काही पाहायला मिळालं. दोन्ही पालख्या झाल्या माझ्या थोडक्यामध्ये. तुकारामांची पण झाली, ज्ञानोबा माऊलींची आता होतेच. आता आम्ही चाललेलोच आहोत. तर चला आता मी जाते, नंतर परत आपण फॉलोअप घेऊयाच. ह्या ताई माझ्यासोबत आहेत. आम्ही अचानक असे रस्त्यामध्ये भेटलो. त्यांना पण तिकडेच जायचं आहे. आम्ही एकत्र जात आहोत. बघितलं तुम्ही, आता मी जी तुम्हाला रांगोळी दाखवली, जे मोठे मोठे गालीचे काढले गेलेले आहेत पाठीमागे बघा, तिथे आता तुकारामांची पालखी येणार आहे. हां, म्हणजे दिंडीकरी यात्रेकरी पुढे गेले, पण पालखी यायला खूप टाइम लागतो. जे इथले भाविक आहेत त्यांच्या दर्शनासाठी ती इथं थांबते 2 ताससाठी, आणि मग ते इथून रवाना होते. आणि आता आपण माऊलीच्या पालखीकडे जाऊ. म्हणजे हा आहे हडपसरचा चौक, आणि इकडे चालली माऊलींची पालखी, आणि या साईडला तुकोबांची. ना चला, गर्दी बघा किती आहे. माऊलींची पालखी. चला, कुठली तरी एक भेटली. या चला पुढे या, इकडून या. चला बघूया, बघूया इथपर्यंत जायला भेटतंय का. माऊलीच्या मनात असलं तर गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. चला तुम्ही पुढे वा. फायनली दर्शन घेतलं. पालखी तिकडे पाठीमागे आहे. तुफान गर्दी आहे, चेपटून टाकतात ही लोक. पण झालं बाबा, दर्शन झालं. हात लागला, रथाला हात लागला. खरं ना, माझा तर जीव वरचा वर खालचा खाली. उद्या तुम्ही आज किती चाललं तरी उद्या तुमचे पाय दुखणार नाही. माऊली एवढे पालखी येतेच आहे, आणि त्यासोबत गर्दी पण येते, त्याच्यामुळे आम्हाला पुढे जायला लागणार आहे.
उन्हात चालून चालून स्किन पुरी काळी पडली. हे बघा, हा तोच घोडा आहे जो रिंगणामध्ये गोल गोल राऊंड मारतो ना, तो हा. त्या जवळ येऊन मला थांबावं लागलं. एक्सपिरियन्स खूप भारी आहे. ते दागिने कसे. दुसरं आपण बघूया. सांग, कुठून आलात तुम्ही? आम्ही हडपसरमधून आलो. हडपसरवरून आले ते. आणि आता पालखी ही कुठला घाट ग हा? नाही नाही नाही, हा घाट ग. या घाटाचं नाव काय? तेच दिवे घाटच आहे. सासवड. सासवड घाट. सासवडच्या पायथ्याशी आता वडकी नाला च्या अलीकडेच एक हॉटेल आहे, तिथे थांबलोय आम्ही विश्रांतीसाठी. आणि आता थोड्या वेळाने एक 20-25 मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचू, जिथे पालखी विश्रांती घेणार आहे आणि इथल्या लोकांना त्यांचं दर्शन पण भेटणार आहे. तर भरपूर चाललेले आहे मी, खूप पाय दुखत आहेत अक्षरशः. असा एक्सपिरियन्स घेतलेला आहे ना, पायाचे अगदी तुकडे तुकडे होतात. एवढे पाय दुखत आहे तरी पण आम्हाला आमचा उत्साह मात्र कमी नाही आहे. आम्ही चालत राहणारच आहे हा. आता. आणि आता ह्याची भरपाई ही उद्या समजेल. हा, उद्या कळेल किती चाललंय किती नाही चाललो, किती नाही पाय चाललंय दुखले, ते. हा. किती पाय मोडले. चला, तर मला थोड्या वेळ मी जरा आराम करते आणि त्यानंतर आपण येणार आहे. पाऊस आला आहे आणि सगळ्यांची धांदल उडाली आहे. तो आपले रेनकोट काय छत्री बित्री असेल त्याचे तो घालतोय. मी तर छत्री आणली आहे बाबा, पूर्ण भिजायला लागली. एवढी गरमी होत होती, त्या मानाने जरा बरं वाटतं. नवऱ्याची पैठणचे नांदणगावचे जर कोण त्यांच्या दिंडीला असेल तरी या ठिकाणी आणि घेऊन जा. दिंडी आलेले कोण कोणी करू नका. जे चेंज करू पाठीमागे सरकणार आहे, तुम्ही का पुढे पुढे चाललाय? चेंज करणार आहे, पाठीमागे थांबा सगळे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, संपूर्ण जागा मोकळी करायची. मग कुणाला हो अंधर बाजू नका बरं नाही, सोडताच थांबायचं. धन्यवाद. तुम्ही लवकर वाजवलं तर लाईट नाही, लवकर वाजू नका. नाही तुझ्यासाठी परत तिकडे यायचं, तुझ्या टीमने गेला तो. या ठिकाणी पालखी मांडल्यावरती आमदार साहेब आणि सरपंच बाई यांच्या शुभ हस्ते आरती होईल आणि मग दर्शनाला सुरुवात होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लाच मारून बाजूला वाजवे.
त्याला मार दिला त्याला ओलांडला बाजूला सरका होते नाच मारतो बाजूला सरका त्याला सर्व भावी भक्तांचं समस्त वडकीकर ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. सर्व भाविकांना विनंती आहे दर्शन शांततेत आणि लाईनीत घ्यायचे. आम्ही इथं वाजवून देत नाही, त्यांना वाजवायला लागलं की माईक लाईट जाणार आहे, त्यामुळे थोडीशी अशी वेळ थांबणारी पालखी. आपण दर्शन शांततेत घ्यायचं, गडबड करायची नाही कोणी अजिबात. बैलांचं